सलामी जोडी देखील आपण या मैदानाच्या आतमध्ये आणि सामनावीर पुरस्कार आपण देणार आहोत. आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर आहेत सन्माननीय सीतारामजी सोनावणे आणि आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅच सामनावीर जी ट्रॉफी टी शर्ट आणि ट्रॉफी एकनाथजी गटाल सबाड विनंती आहे आपण तिकडे प्रोव्हाइड करा ट्रॉफी आणि टी शर्ट. यस सीतारामजी सोनावणे आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हा पारितोषिक आपण वितरित करायचा आहे. सचिन मेन्स वेअर चे प्रोप्रायटर आहेत रोहित घाटाल सुभाष घाटाल त्यांनी आपल्याला टी शर्ट पुरस्कृत केलेला आहे आणि त्यानंतर ट्रॉफी विद्यमान सरपंच भरत कलराम घाटाल साहेब त्यांच्या वतीने स्पॉन्सर केली. आपण विश्वास जाधव पोगावचा हार्दिक पांड्या यश नामदेव जाधव कुठे जिकडे मॅच असेल तिकडे उपस्थित असतात आपल्या संघाला पाठी राखा आणि खास करून खूप चांगला टेनिस बॉल क्रिकेट ते सुद्धा खेळलेत. सामनाविद पुरस्कार आपण देतोय. चला फिल्डिंग आपण लावून घ्या आणि सलामी जोडीत सुद्धा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. चला दोन बाजून 28 मिनिटांनी हा पहिला बॉल हात आलेला आहे. असं थोडंसं क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क आला नाही आणि यस बॅटला हलकासा बॉल क्रश झाला आणि त्याच्यानंतर एम्पायर एक सिंगल धाव. आणि ओमकार वाघचौरे ऑन स्ट्राईकला आहेत. सलगचे 3 चौकार जर का ठोकले तर एकनाथजी घाटाल यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. यामध्ये देखील हलवरपणे फक्त आणि फक्त अगदी दिशा दाखवली ओमकार वाघचौरेनं. आज तो सलामीला आलाय कारण फ्युचर आहे ओमसाहेब उकलेपाडा संघाचं प्रतिनिधित्व करत असताना सुनील गोलंदाजी मार्गावर आहेत. खास करून अशोकजी वाघचौरे मामा देखील त्यांच्या टीममध्ये खेळताना खास करून त्या संघाला अगदी प्रोत्साहन आणि खंबीर नेतृत्व आहेत ओमसाहेब उकलेपाडा संघाचे. आदित्य वाघचौरे ओमकार वाघचौरे अगदी आज हा फार एक योगायोग कारण वडील आणि मुलगा हे दृश्य आणि हा योगायोग जो आहे ना तो फार कमी प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कारण जयभद्रंग चिंबीपाडा टीमचा जर आपण विचार केला तर करण कदम अर्जुन कदम आणि त्याच्यानंतर त्यांचे पिताश्री लक्ष्मण कदम यांना आपण नेहमीच मैदानावर आपण पाहिलंय परंतु आज हा योगायोग सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. वडील मुलगा मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेला ओमकार देखील मैदानाच्या आतमध्ये 4 धावा स्कोर बरोबर लागला जातात. त्याच्या जोडीला ओमकार आणि प्रणय ही जोडी आहे
जास्तीत जास्त धावा देखील बनवाव्या लागतील. यावेळेला देखील परफेक्ट खोलवर टप्प्याचा बॉल आहे. जवळपास दोन जसा बॉल क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर अगदी पॉपिंग क्रीजमध्ये हा बॉल हाताळला होता आणि त्याच्यानंतर मात्र बॉल देखील फार स्लिपला ट्रॅक झाला, परंतु एक सिंगल धाव निश्चित रूपाने मिळेल. म्हणजे एक सिंगलने धावफलक जो आहे तो सुद्धा इथे पुढे जर म्हणजे धावा स्कोरबोर्डवर लागल्या जातात फक्त आणि फक्त 5. P1चं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये मित्र म्हणे जास्तीत जास्त धावा येणं अपेक्षित असतं, त्या धावा बनवणं गरजेचं असेल. यावेळेला पुन्हा लॉक करायचा होता, परंतु असा बॅट आणि बॉलमध्ये पुन्हा कनेक्शन झालं नाही आहे आणि त्यानंतर एक सिंगल मिळेल. म्हणजे सिंगलने धावा स्कोर बरोबर लागल्या जातात 6. 5 चेंडूंचा खेळ झाला. सुनील आत्तापर्यंत त्यांनी देखील चांगली गोलंदाजी केली. या 5 चेंडूंमध्ये 6 धावा खर्च झाल्या. एक जमीची बाजू जी असेल ना की ती म्हणजे कुठल्याही प्रकारचा विकेट गेला नाही आहे. संत, शांत आणि संयमी कॉर्डिनेशन खेळी इथे आपल्याला पाहायला मिळते. अंतिम बॉल असेल. इम्पॅक्ट जवळपास आपण 2018 मिनिटांनी या मॅचला सुरुवात केलेली आहे. लक्षात घ्या, आपण पहिले षटक संपलं की तुमच्यापर्यंत टाइम पोहोचवला जाईल. यावेळेला गेलेला फुलटॉप बॉल आणि त्याचा भरपूर समाचार घेतला, फायदा घेतला. बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये फटका चांगला ग्लान्स झाला आणि सरळ बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आणि तिसऱ्या पंचांची मदत. शेवटच्या चेंडूवरती चौकार तर आलाय आणि तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. एकदा बॉल कमरेपेक्षा जास्त आहे की नाही हे सुद्धा आपण चेक करणार आहोत. सफेद डिलिव्हरी चांगला बॉल आहे आणि त्याच्यानंतर एक्झॅक्ट शेवटची चेंडू मात्र चौकार आला. त्यानंतर मात्र आपण शुभ सन्मानाकडे आपण जाणार आहोत. आपल्या मुख्य मंचावर उपस्थित मान्यवर आदरणीय सीताराम जी सोनावळे आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा हा शुभ सन्मान आपण करणार आहोत. एकनाथजी घाटा साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करायचा आहे. त्यानंतर आपले संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ च्या भिवंडी जे सदस्य आहेत सन्माननीय निलेश गायकर, त्यांना पण सन्मानित करणार आहोत. निलेश जी गायकर यांना देखील आपण हा इथे शुभ सन्मान त्यांचा पार पाडणार आहोत. एकनाथजी घाटाल साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आणि आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा हा शुभ सन्मान पार पाडायचा आहे. चला, जास्त वेळ आपण घ्यायचा नाही. लक्षात घ्या, आपण टायमर तुमचा चालू आहे. लक्षात घ्या, आपण यावेळी देखील फुलटॉस बॉल आहे. अगदी एस्टनच्या मागे बॉल रिलीज झाला. ओमकारला देखील फार मोठी संधी होती कारण या चेंडूवर प्रहार करण्याची, परंतु शेवटचा चेंडू आपण पहिल्या षटकातील पाहिला त्याच्यावर चौकार आला आणि चौकाराच्या सहाय्याने धावा ज्या आहेत त्या 10 धावा लागल्या होत्या. त्याच्यानंतर मात्र आकाश गोलंदाजीवर आलेत आणि पहिल्या चेंडूवर एक सिंगल धावा आली. प्रणय देखील आहेत, चांगली बॅटिंग करतात, परंतु इथनं डावाला सावरावं लागेल, जास्तीत जास्त धावा घ्यावा लागतील. यावेळी सुद्धा मात्र जबरदस्त बॉलची लेंथ लाईन फार चांगली पाहायला मिळाली
आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा खराब फेकी झाली. ज्या ठिकाणी एकी धाव नव्हती तिथे मात्र एक्स्ट्रा ओव्हर थ्रोच्या संदर्भामध्ये दुसरी धाव सुद्धा गडबड झाली आणि 2 धावा या स्पलून काढलेल्या आहेत. म्हणजे 2 धावांनी धावफलक आहे तो पुढे पोहोचेल 13 या अंकांवर. कारण यष्टीरक्षक आणि मित्रमने फार मोठी चुकी केली. कारण चांगला बॉल हाताळला होता. तदनंतर मात्र आई गावदी वालशिंद ही संघ सुद्धा इथे उपस्थित झाला. वेलकम, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत करेन. फार अगदी कणखर नेतृत्व खंबीर जे पाठीराखे आहेत. जितू पागी, अनिल वांगड, एकनाथ दिंडे, सुरेश वांगड अनेक त्यांचे पाठीराखे आपल्याला पाहायला मिळतात आणि फार अगदी जल्लोषाने अगदी बँजो लावून आपल्या गावामध्ये ते ट्रॉफीची मिरवणूक आणि हा जो आनंद आहे ना हा खऱ्या अर्थाने आपल्या पैशाने विकत घेता येत नसतो. कारण त्याकरिता मैदानाच्या आतमध्ये संघर्ष, त्याच्यानंतर तुमच्याकडे जिद्द, मेहनत आणि परिपूर्ण टीफोर टॅटने उत्तर कसं मैदानाच्या आतमध्ये द्यावं आणि चॅम्पियन मात्र बनल्याच्या नंतर आपल्या गावामध्ये खरं आनंदाचं वातावरण आणि गावामध्ये ट्रॉफी घेऊन गेल्याच्या नंतर पहिलं अगोदर आपण मंदिरामध्ये जातो आणि मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर मात्र ती ट्रॉफी अगदीच आपण मिरवणूक ज्या पद्धतीने काढतो त्याच पद्धतीने त्यांच्या गावामध्ये आणि तो सेलिब्रेशन पाहायला मिळाला सुपर संडेमध्ये. पुन्हा एकदा मागील जे वाघोबा ट्रॉफीचे चॅम्पियन संघ आज सुद्धा आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे. कारण हे तर खऱ्या अर्थाने आपल्याला क्रिकेटनं दिले ना की तुमची आमची ओळख नसताना सुद्धा आपण एकमेकांच्या संपर्कामध्ये येतोय. हे खऱ्या अर्थाने आपल्याला क्रिकेटनं दिलंय. कारण आपण एका गावातून दुसऱ्या गावामध्ये खेळण्यासाठी जातो त्यावेळेला आपली ओळख नसताना देखील की आपला चांगला ज्यावेळेला परफॉर्मन्स होतो त्यावेळेला सुद्धा लोक म्हणतात की मस्त आहे तुमची टीम. हे आपल्याला खऱ्या अर्थाने क्रिकेटनं दिलंय. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाण्यावर, साईबाबांच्या गाण्यावर, आई एकविरीच्या गाण्यांवर मात्र आपण ठेका धरत असतो आणि बँजोच्या अगदी गजरात अगदी जी मिरवणूक आणि तो अगदी जी मिरवणूक काढण्याचा आपला जो प्रयास आणि हेच खऱ्या अर्थाने आपल्याला टेनिस बॉल क्रिकेटनं दिलंय. आनंदाचं वातावरण, अगदी खेळीमेळीचं वातावरण. आज सुद्धा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसामध्ये आपण पोहोचलोय दुपारच्या 17 मध्ये आणि त्याच्यानंतर सेकंड सेशनची ही दुसरी मॅच सुद्धा इथे आपण पाहतोय. समोरच्या दिशेने खेळत असताना स्ट्रेट हिटला फटका चांगला ग्लान्स केला होता तिकडे आणि त्याच्यानंतर मात्र स्कॉल बॅक चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाला. परंतु काय घडलं एक्झॅक्ट तिकडे पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला की नाही हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. पंच एकत्र येतात, डिस्कस करतात, योग्य तो निर्णय आपल्यावर सोपवला जाईल. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, त्याच्यानंतर आतापर्यंत यस इज आउट पॉपिंग क्रीज मध्ये मात्र प्रणय पोहोचला नाही आणि प्रणय यांना जावं लागेल पॅव्हलिनच्या रस्त्याला. म्हणजे पहिला विकेट आणि हा पहिला धक्का. या बर्दकीला ऑनसाइडला फटका चांगला आहे. कारण असं वाटलं होतं की झेल तिकडे पकडलाय परंतु लास्ट मोमेंटला मात्र झेल सोडला आणि त्यानंतर पण शेतात 2 धावा आणि आदित्य वाघचौरे करत देखील एकनाथजी घराण्याच्या वतीने सलगचे 3 चौकार जर का ठोकले तर 500 रुपयांचं पारितोषिक आणि 3 षटकार ठोकले तरी देखील 500 रुपयांचं पारितोषिक असेल. आदित्य वाघचौरे ही 2 बंधूंची जोडी ओमकार आणि यावेळी देखील फटका चांगला आहे. लॉंग ऑनला खेळलेत कारण ओमकारकडे जरी सुद्धा अनुभव कमी असला ना तरी मात्र तो बॅटिंग चांगली करतोय. कारण एकाएकी जर आतापर्यंत जर बघितलं तर आदित्य देखील
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि त्याच्यानंतर मात्र जवळपास धावांचा खेळ जर आपण बघितला धावा स्कोरबोर्डवर लागलेला आहे 19. परिस्थिती कशी असू दे पराभवाने माणूस संपत नाही या परंतु जो मनातून हरतो ना तो मात्र या क्रिकेटच्या परिपूर्ण क्षेत्रामध्ये कधीच जिंकू शकत नाही या कारण झालेल्या चुका परिपूर्ण आपण साकार करून झालेल्या चुका आपण नेक्स्ट मॅचमध्ये सुधार करण्याचा प्रयत्न त्याच्यानंतर मात्र सराव सत्र या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन एक वेगळ्या उंचीवर आले या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये तुम्ही चढवू शकता 2 षटकं संपली स्कोर बोर्डवर धावा एका कडेच्या मोबदल्यामध्ये 20 10.00च्या सरासरीने धावा आतापर्यंत बनवल्या जातात एक्झॅक्ट बघा 11 मिनिटे आपण कंप्लीट घेतलेले आहे त्या 2 षटकांकरिता उर्वरित 4 मिनिटांमध्ये हे षटक जे आहे ते आपण कंप्लीट करा आहे गावदेवी वालशिंद बी टीम षटक क्रमांक 3 विश्वास बॉलिंग मार्ग बर त्यानंतर आपल्या संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ भिवंडी विद्यमान सदस्य आहेत राजेश जाधव वेलकम आपलं सर स्वागत आहे परंतु इथे देखील कॅच मात्र ड्रॉप कारण बहुतांशी फिल्डिंग आज थोडीशी वीक पाहायला मिळते आपल्याला आहे गावदेवी वालशिंद बी या संघाची पुढील मॅच नेक्स्ट मॅच जी आपण खेळणार आहोत स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पोगावा आणि जय खंडोबा भादवड बेस्ट विरुद्ध बेस्ट ही लढाई पाहायला मिळेल दोन्ही संघाचे कर्णधार सूचित केलं जाईल आपण टॉससाठी या तिसऱ्या षटकातील पहिला बॉल देखील पिच केला एक सिंगल कॅच ड्रॉप झाली एक सिंगल या वेळेला मात्र स्पायटिंग शॉट मागचा पाय वाकवला गुडघा टेकवला आणि सरळ स्लॉक स्वीपचा फटका हा पाहायला मिळाला आदित्य वाघ समोरच्या बॅटमधून हा चौकार देखील तेवढंच चांगला एक्झिक्यूट केला होता आदित्य वाघचौरेनं ज्या बॉलला लाईन चुकीची आहे पूर्णपणे डावी स्टिक मात्र त्याच्या जास्त बाहेरच्या बाजूने हा बॉल हाताळला आणि वाईट चेंडूचा इशारा एक एक्स्ट्रा अवंडर मात्र मिळाली आणि स्कोर कार्डवर धावा ज्या आहेत त्या 25 रन या स्कोर बोर्डवर लागल्या जातात 26 धावा इथे सुद्धा मात्र चांगला बॉल आहे परफेक्ट अगदी खुलबर टप्प्याचा बॉल हाताळला होता तेच तरणात बॉल हाताळला होता बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन झालं नाही आहे निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली म्हणजे आतापर्यंत जवळपास 3 चेंडूचा खेळ परिपूर्ण साकार झाला उर्वरित 3 चेंडूचा खेळ जो आहे तो बाकी आहे विश्वास नापातच विश्वास आहे चांगला कमबॅक करावं लागेल चौकार लागल्याच्या नंतर सुद्धा चांगला कमबॅक तर केलंय आणि पुणे शेत जवळपास बॅकवर्ड स्पेलिंगकडे हा देखील बॉल ट्रॅक झाला त्याच्यानंतर मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चालू आहे जोपर्यंत बॉल उचलला फेकी केळी फॉरवर्ड केला तोपर्यंत 2 धावा घेण्याची नामी संधी आणि त्या 2 धावा एक्झिक्यूट केल्या आणि याच 2 धावांनी स्कोर कार्डवर धावा 28 2 चेंडूचा खेळ उर्वरित शेष तिसरा षटक ऑन द वे या सर्वांना देखील पुन्हा एकदा परंतु तिकडे स्टेप बँडिंग होईल कारण जोपर्यंत फिल्डर चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा म्हणून एखादा मोठा फटका आला की त्याच्यानंतर याचा सिंगल डबल धावा एक चांगली टोटल बनते
एक चांगला सेन्सिबल क्रिकेट चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा अंतिम बॉल असेल. पुढील नेक्स्ट मॅच देखील आपल्याला बिग फाईट पाहायला मिळेल. प्रशांत गांगोडी दुसऱ्या बाजूला विश्वास जाधव. बेस्ट विरुद्ध बेस्टची लढाई. जय खंडोबा भादवड आणि स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पोगाव. या वेळेला देखील पुन्हा एकदा फटक्यामध्ये ताकद नाही आहे आणि जसा मात्र तिकडे स्पेलिंगला खेळलेत आणि पुन्हा एकदा 2 धावा. काय जबरदस्त रनिंग बीटमध्ये विकेट आपल्याला पाहायला. 2 बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये सलग 3 चेंडूंमध्ये दुहेरी धावा अंकित केल्या आणि 3 षटकांचा खेळ मात्र संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा या लागलेल्या आहेत 32. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा, त्याच्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये 12 धावा. असं प्रणय रनआउटच्या रूपाने बाद झाला. त्याने देखील 10 धावांचं योगदान दिलं. त्याच्यानंतर मात्र सलामीला गेलेला ओमकार, कारण इथनं थांबून चालणार नाही आहे खेळपट्टीवर. कारण येणारी संकट, येणारी वादळं आणि त्या वादळांच्या अवस्थेमधून आपण कसं बाहेर पडावं. येणारी वादळं जेवढ्या वेगाने येतील तेवढ्या वेगाने निघून सुद्धा जातील, परंतु त्या वादळांशी हात करत असताना मातीत घट्ट पाय धरून रोवून धरण्याची हिंमत ही आपल्याकडे असली पाहिजे. नुसतं खेळपट्टीवर टिकून चालणार नाही आहे, तर मात्र धावांचा जो वेग आहे तो अनपेक्षितप्रमाणे वाढवावा लागेल. फलंदाज खास करून ओमकार टॉप ऑर्डरला आलाय. प्रणय बाद झाल्याच्या नंतर आदित्यने एक चौकार पेश केला. त्याच्यानंतर याचा सिंगल डबल धावा, चांगला मोमेंटम त्याने देखील प्राप्त करून दिलंय. त्याच्यानंतर मिलिंद पाटील आणि गावदी वाशिंद बी संघाचा गोलंदाज. चला अंतिम शेवटचे 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. यावेळेस जागा बनवली परंतु पूर्णपणे एष्टा दाखवले, एष्टा वाकवले, एष्टा उडवले दांडी गोल. आणि ओमकार पहिलाच बॉल मिलिंदने, कारण फलंदाज ओमकार फ्रंटफुटला गेले होते. त्याच्यानंतर त्यांनी आज एक्झॅक्ट जर आपण बघितला तर पूर्णपणे स्टँड म्हणून बॉल आदळला होता. इम्पॅक्ट चांगल्या पद्धतीने बॉलची लाईन मात्र अगदी खोलवर टप्पा जावा हाताळला आणि त्याच्यानंतर मात्र जागा दिली नाहीये फलंदाजाला. मागील मॅचमध्ये देखील सुपर बॅटिंग पाहायला मिळाली, खास करून विश्वास जाधव. आणि पुढे नेक्स्ट मॅचमध्ये देखील आपण पाहणार आहोत जय खंडोबा भादवड, कारण त्यांच्याकडे देखील स्ट्रॉंग अचिव्हमेंट आहे भादवड संघाकडे. मागील मॅचमध्ये सनी भुईर नव्हते, हरीश मलावकर नव्हते, परंतु या मॅचमध्ये सनी भुईर यांना देखील आपण पाहणार आहोत. परंतु हरीश मलावकर आहेत की नाही हा देखील एक प्रश्न आहे. त्यांचा देखील फार चांगला स्क्वॉड आहे जय खंडोबा भादवड संघ. आणि त्याच्यानंतर गेली 2 वर्ष अगोदर बन्नाड फॉर्ममध्ये असलेले संघ टॉप 1 नंबरच्या स्थानावर जरूर त्यांनी देखील झेप घेतली. परंतु जसं जसा बेल काल बदलत गेला आणि त्याच्यानंतर मात्र कुठे ना कुठेतरी आज संघर्ष करावा लागलाय. 4थ्या क्रमांकाची टुर्नामेंट आहे आणि 4थ्या क्रमांकाची टुर्नामेंट आज देखील त्यांना अपेक्षा असेल. आणि त्यानंतर मात्र स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पोगाव हा संघ सुद्धा एक तगडा संघ म्हणून त्या संघाची ओळख आहे. मागील स्पर्धेमध्ये रनर अप राहिला, 111 धावांची खेळी साकारली विश्वास जाधवने. 34 चेंडूंमध्ये 15 षटकार ठोकले, 2 चौकार ठोकले, 236 326 चा स्ट्राईक रेट विश्वास जाधवच्या नावावर राहिला. मालिकावीराचा पुरस्कार प्लेअर ऑफ द टुर्नामेंट त्यांनी देखील सुरुवातीला या पहिल्या मॅचमध्ये चमकदार कामगिरी. या वेळेला मात्र उडवला शॉर्ट ऑफ लेन्थचा बॉल पुल केलाय, हुक मध्ये कन्वर्ट केल्या बरोबर सरळ पंचांचा देखील इशारा येतोय का हा षटकार. षटकार जसा ठोकलाय ना तशा मात्र धावा देखील चांगल्या लागल्यात. आता मात्र 40 धावा इथे सुद्धा मात्र यास लॉंग स्टॉपला क्लिअर केली. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली आणि फिल्डरला बीट करून बॉल लॉंग स्टॉप तर क्षेत्र क्लिअर केलंय. धावा मिळतील 4.
44 धावा स्कोर बोर्डवर लागलेला आहे. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत साकार झाला. उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 44 धावा स्कोर बोर्डवर आणि 50 धावांचा पल्ला जर का गाठला तर मात्र निश्चितच चांगली टोटल ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. कारण या बॉल देखील स्टँडवर डिस्पॅच करण्याचा प्रयत्न केला होता. जागेवरून पूर्णपणे अस्वीप करण्याचा प्रयत्न जसं झालाय ना, परंतु बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन झालं नाही आणि त्यानंतर मात्र चेंडू देखील निर्धाव आज स्वरूपामध्ये पाहायला मिळाला. चौथा बॉल मात्र डॉट गेला. येणारा बॉल क्रमांक 5 यावेळेला मात्र पुन्हा एकदा उडवलाय आसमानी टोला. 6 धावांमध्ये मुहूर्त रूप दिलंय या चेंडूला आणि सरळ पाठवलाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. षटकार. स्कोर बोर्डवर षटकार, चौकार, डॉट बॉल आणि त्याच्यानंतर मात्र डबल ब्लास्ट. 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यानंतर मात्र स्कोर बोर्डवर धावा ज्या आहेत त्या अंकित झाल्या. 56 आणि 57 धावांचं हे मोठं लक्ष समोर सेट केलंय आणि चला पुढील लगेच आपण जाणार आहोत टॉस करण्याकरिता. तिथे दोन्ही संघाचे संगणक जे आहेत ते उपस्थित झालेत. धन्यवाद. तर मी विनंती करेन सचिन मेन्स वेअर चे ओनर आहेत आदरणीय रोहित घाटाल, आपल्या शुभस्थापन नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत. त्यांच्या वतीने आपल्या टी शर्ट स्पॉन्सर केलंय. सचिन मेन्स वेअरचे ओनर आहेत. टॉस जो आहे तुमच्या टीमच्या नावाने बनवलेला आहे. रोहितकडे हज कॉईन सुपूर्द केला आणि स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स भोगाव टीम 1 टॉस झालेत. अभिनंदन आणि आभार व्यक्त करेन. रोहित, आपल्याला विनंती आहे आपण आपल्या मुख्य मंचावर जायचं आहे. अमोल आणि 3 षटकांची मॅच असेल. अमोल टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. यस, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तुमच्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि त्यानंतर कैलास मलावकर पहिली मॅच पुढे वाटचाल मिळाली. त्याच्यानंतर ही दुसरी मॅच खेळायची आहे. समोर संघ पोगावचा संघ आहे, मागे रनरअप राहिलेला संघ. आणि या वेळेला मात्र नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? आम्ही फिल्डिंग करणार. परंतु मनाशी विरुद्ध झालेला आहे. प्रथम बॅटिंग करायची आहे. कारण आज टीममध्ये परिपूर्ण पॅक टीम असेल का की कुठल्या खेळाडूंची कमतरता असेल? नाही, पूर्ण पॅक टीम आहे. यस, क्या बात आहे. पूर्ण पॅक टीम असणार आहे आणि तुमच्या संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. टॉस जिंकलेला आहे स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पोगाव आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि जय खंडोबा बादवड संघाला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय, आमंत्रित केलेलं आहे. आणि लगेच जाऊया आपण आपल्या कॉमेंट्री पॅनलमध्ये. तिथे जॉईन आहेत व्हॉइस ऑफ विनर संदेश वखारे सर. या ऐकूया त्यांचा गोड आवाज. खूप खूप धन्यवाद किरण जाधव. तत्पूर्वी आपण एक स्वागत, सत्कार आणि सन्मान आपण करणार आहोत. आपल्यामध्ये संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ भिवंडीचे विद्यमान सदस्य आहेत राजेश जाधव पोगावचे आहेत आणि त्यांचा हा शुभ सन्मान
जे आपल्या मुख्य मंचावर आपण पार पाडणार आहोत. एकनाथजी घटाल साहेबांचे शुभ हस्ते हा शुभ सन्मान करतोय. धन्यवाद. यस बॅक टू क्रिकेट नाव. पहिली इनिंग आपण पाहिली. धावा धावफलकावर 56 बनवल्या गेल्यात. 57चं लक्ष आहे. आई गावदेवी वालसिन बी संघ आपण पाहतोय. पाहूया या 57 धावा चेस केल्या जातील का. चला गोलंदाज प्रणय सोनावळे बॉलिंग ट्रॅकवर. तर समोर आपण विश्वास पागी आणि रवींद्र पागी हे दोन खेळाडू पाहतोय. सलामीवीर मायचॉन पहिला बॉल ऑन साईडला. बॉल लावेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पहिल्या बॉलवर पहिली विकेट. फलंदाज बाद. चांगली सुरुवात त्या ठिकाणी गोलंदाज प्रणयच्या माध्यमातून आपण पाहतोय. कारण पहिल्याच बॉलवर विकेट काढली आहे. ब्रेक थ्रू. मोठं लक्ष आहे समोर. नक्कीच पहिल्या बॉलपासून मोठ्या फटक्यांची गव्वच निघालण्याचा प्रयत्न, परंतु पहिल्याच बॉलवर परतावं लागलं विश्वासला. अगदी त्या विश्वासाने फलंदाजी करता आली नाही आहे ॲज अ ओपनर. मात्र नक्कीच सुरुवात चांगली झाली नाही आहे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस भरपूर चांगला चेंडू. गुडलेतवरनं चेंडूने उचली घेतली आणि त्यानंतर मात्र चेंडू स्थिरावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कोणत्या प्रकारची धाव नाही आहे. पुढचा बॉल. यावेळेस स्टॉपेज लागलाय. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. एक धाव कंप्लीट झाली आहे. यष्टीरक्षकाच्या मागे बॉल स्टॉप केला गेलाय. सिंगल. आणि आता जाऊन तिसऱ्या बॉलवर अकाउंट ओपन होतंय आई गावदेवी वालसिन बी टीमचं. सत्तावन्न धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवात आतापर्यंत चांगली झाली नाही आहे. मात्र पलटवार करावा लागेल वालसिन बी टीमला. यावेळेस देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी. एक्झिट काय घडलं. यस तिसऱ्या पंचांची मागणी झाली आहे मैदानाच्या आतमधून. पॉपिंग क्रीज सोडून पुढे उभा आहे का फलंदाज, की पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित आहे हे मात्र या ठिकाणी तपासलं जाईल. अगदी क्लोज आहे. भरपूर क्लोज आहे. नक्कीच थोडा वेळ जरूर आम्ही घेऊ, परंतु योग्य डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल यात शंका नाही आहे. कारण हे क्वालिटी टेलिकास्ट आहे. भरपूर चांगलं टेलिकास्ट. नक्कीच चंद्रकांत याला बीट केलं होतं. बीट केलं आणि त्यानंतर अगदी चंद्रकांत हे पहा गार्डनमध्ये फिरताना दिसून येतो. यस विकेट आहे. परतावं लागेल चंद्रकांतला. यस रवींद्र आहे त्या ठिकाणी. फक्त डॉट झाला आणि त्यानंतर मात्र पॉपिंग क्रीजमध्ये परत न विसरला होता त्या ठिकाणी. ही दुसरी विकेट. फलंदाज बाद. सत्तावन्न धावा
ठोकायच्या आहेत आणि त्या जबाबदारीने खेळणं गरजेचं होतं, परंतु 2 विकेट्स आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. फक्त एकच धाव धावफलकावर आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिलिंद. पाहूया मिलिंद काय करेल. या वेळेस देखील बॅटची कडा तर लागली आहे, परंतु स्क्वेअर लेग अंपायर्स त्या ठिकाणी नक्की सज्ज आहेत. 1 बाउन्सने चेंडू गेला असं त्यांचं म्हणणं आहे. चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज प्रणय सोनावले. इम्प्रेस केलंय प्रणयने, कारण आतापर्यंत या ओव्हरचा विचार केला 5 बॉल टाकून झाले आहेत. शेवटचा बॉल. या वेळेस हलक्या हाताने दिशा दिली आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहेत मात्र फक्त न फक्त मिलेलला सिंगल. या षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होतं आहे आणि पहिल्या षटकाची समाप्ती. 2 धावा धावफलकावर आहेत, 2 गडी बाद. दोन धावांचं हे षटक, 2 विकेट्स देखील या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. 57चं लक्ष आहे, परंतु आता मात्र नक्कीच आवश्यक धावगती वाढली आहे. 18.33च्या सरासरीने चालावं लागेल विजयासाठी. अजून 18 बॉलमध्ये नक्कीच धावा ज्या बाकी आहेत त्या 55. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर येतोय प्रथमेश. यस, प्रथमेश सोनावले बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. पहिल्या षटकामध्ये प्रणयने तर अप्रतिम गोलंदाजी केली आहे. दुसरं षटक, षटकातील पहिला बॉल. प्रथमेशचा प्रथम बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर होते. यष्टिरक्षक बॉलपर्यंत पोहोचलाय. सिंगल मिळेल नाही, सिंगल डबलने काम बनणार नाही आहे, कारण तब्बल 57 धावांची आवश्यकता आहे. लक्ष मोठं आहे आणि मोठं लक्ष असताना मात्र सातत्याने आम्ही सांगत असतो की मोठ्या फटक्यांची गवसणी घालणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा सिंगल आली आणि सिंगलसोबत धावफलक 3 वर पोहोचलंय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस देखील शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बीट झाला फलंदाज, बीट झाला यष्टिरक्षक. यस, बॅट कट होतं वाटतंय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करत आहेत. कॅच ड्रॉप झाली आहे. सिंगल सोबत धावफलक पुढे सरकलंय. धावफलकावर आपण पाहतोय 5 धावा. आणि त्या दरम्यान ओमसाई उगलेपडा टीमला ऑल द बेस्ट केलं जात आहे अमर कोहली टेंभावले यांच्या माध्यमातून. धन्यवाद अमर कोहली, हार्दिक स्वागत आहे तुझं या स्पर्धेमध्ये. या वेळेस देखील अजून एक चांगला बॉल. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस जोरदार अपील, पंच सहमत नाही आहेत, मात्र त्या दरम्यान धावचीची संधी. यस, विकेट. काय घडतंय हे मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद.
हे मैदानाच्या आतमध्ये. मात्र जे काही घडतंय ना ते ओमसाई उगलेपाडा टीमच्या बाजूने घडतंय. याआधी चांगली फलंदाजी आणि त्यानंतर चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन आपण या ठिकाणी पाहतोय. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2. या वेळेस देखील बॉल हवेमध्ये. एकही फटक्यामागे आत्मविश्वास दिसून आलेला नाही आहे. तर 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत फक्त आणि फक्त 6 धावा. अमर कोहली टेंबावले ओमसाई उगलेपाडा टीमला हार्दिक शुभेच्छा देतात. त्याचबरोबर एकनाथजी घाटाल अध्यक्ष सोबत संपूर्ण कमिटीला देखील त्यांचं म्हणणं असं आहे की आयोजन आणि टेलिकास्ट 1 नंबरचं आहे. धन्यवाद अमर कोहली. षटक क्रमांक 3 रोशन सोनावले बॉलिंग ट्रॅकवर येतोय. संपूर्ण सोनावले कंपनी आपण पाहतोय. नक्कीच मात्र प्रदर्शन जे आहे ना ते भरपूर चांगलं झालं आहे. फलंदाजी गोलंदाजी एकंदरीत दोन्ही बाजूला धार दिसून आली आहे. टीम ओमसाई उगलेपाडा परफॉर्मन्स चांगलं झालं आहे. चला थोडं स्पीडली गेला. तिसरं षटक षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केलाय. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंप्लीट. यावेळेस देखील ऑन साईडला बॉलला उडवलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात अजून एक विकेट. फलंदाज बाद. सत्तावन्नच लक्ष आहे आणि आतापर्यंत फक्त आणि फक्त 7 धावा धावफलकावर आहेत. 14 बॉलचा खेळ झालाय. अर्थातच 10 बॉलमध्ये 50ची आवश्यकता. नाही 12th मॅन रोहन निराश आहे या ठिकाणी. कारण प्रदर्शन त्यांचं त्या प्रकारचं राहिलं नाही आहे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील अजून एक चांगला बॉल. बॉल पडल्यानंतर खाली राहतोय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाहीये. चार विकेट्स गेल्यात आतापर्यंत. 8च धावा धावफलकावर आहेत. अजून एक चांगला बॉल. ओमसाई उगलेपाडा टीमला जणू काही प्रॅक्टिस दिली जाते. कारण कोणत्याही अँगलमध्ये असं वाटलं जात नाही, वाटतही नाही आहे की 57 धावांचा पाठलाग होतोय. एकही मोठा फटका अजूनही दिसून आला नाही आहे. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आहे. यास यष्टीची अजून एक विकेट. फलंदाज बाद.
सुनील पागी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि गोलंदाज शेवटचा अंतिम षटक फेकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर ओमकार वाघचौरे. 6 बॉल 49 लक्ष अजूनही शेष आहे. यस फुटबॉल स्कोर आपण पाहतोय. 8 धावा 5 विकेट गेल्यात. 3 ओव्हर्स कंप्लीट. यावेळेस देखील बॉल निर्धाव जातोय. आई गावदेवी वालशिंद बी टीमला अजूनही काही सरावाची आवश्यकता आहे. नक्कीच तुम्हाला सराव अधिक करावा लागेल कारण आज कोणत्याही अँगलमध्ये नक्कीच धावांचा पाठलाग करत असताना मात्र इम्प्रेसिव्ह एकही फटका वाटला नाही आहे. सो नक्कीच तुम्ही अधिकचे प्रयत्न करा. येणाऱ्या काळात यश तुम्हाला नक्कीच मिळेल. पुढचा बॉल वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. आमचे साथी समालोचक आमचे अगदी जवळचे मित्र व्हॉइस ऑफ यवतमाळ सुनील पवार सर या स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत. धन्यवाद. लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला कनेक्ट आहेत. हार्दिक स्वागत आहे. काही वर्षापासून भरपूर साऱ्या स्पर्धा त्यांनी देखील कव्हर केल्यात. भिवंडी तालुका असेल तालुक्याबाहेर देखील. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस बॅटची कडा होती. यस बॅट खेळ होता. आज विश्वास पाटील सर असतील त्यानंतर संजय गाटाल सर असतील यांनी देखील भरपूर इम्प्रेस केलं आहे. चांगली पंचगिरी. अर्थातच डिसिजन जे आहेत ना ते भरपूर चांगले आमच्यापर्यंत पोहोचल्यात. काल अनंत माली सर होते. औपचारिकता फॉर्मॅलिटीज लेफ्ट आहे या मॅचमध्ये. फक्त 1 बॉल टाकायचा आहे आणि त्यानंतर मॅच फिनिश होईल. परंतु यस थोडा वेट करावा लागेल. वाईट बॉल. समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय. यस कॅच ड्रॉप मात्र काही फरक पडत नाही आहे. मॅच फिनिश. सामना जिंकलाय ओमसाई उगलेपाडा टीमने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टफ लक. आई गावदेवी वालशिंद बी मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट अबाउट दॅट. ज्याच्या बॅटमधून 3 षटकार 2 चौकाराच्या मदतीने आल्या होत्या 33 धावा. नाव आहे आदित्य. चला आदित्य आपण मॅन ऑफ द मॅचसाठी या.